सो गुड मॉर्निंग एव्हरीबडी, नमस्ते. आज आपण आपला ट्रेनिंग सेशन जो आपला टीचिंगची बॅच आहे ती स्टार्ट करतोय. मोस्टली आपली जी बॅच आहे त्याचे दोन कंटेंट असतात. एक असते लाईव्ह मार्केट प्रॅक्टिस आणि दुसरी असते टीचिंग म्हणजे लेवल्स. आता तुम्हाला ऑलमोस्ट मी 10 दिवस किंवा 12 दिवस आपले लाईव्ह मार्केट प्रॅक्टिस बऱ्यापैकी कम्प्लीट होतात आणि जर रिझल्ट असा दिसतोय तर आपण त्याच्यावर पुढचा पाऊल घेतोय. तर डेफिनेटली सर्वांना माहिती आहे की आपण जे काही सेशन्स रेकॉर्डेड करतो या सेशन मध्ये कुठलाच असा इन्फ्लुएन्स विषय नसतो, कुठलाही कनेक्शन नसतं की कोणी इथे ऍडमिशन घ्यावा हा उद्देश नसतो. पण इतर जे लोक चुका करतात त्या चुकावर कुठेतरी चर्चा व्हायला पाहिजे आणि त्या चर्चेतून तुम्हाला जर काही दोन गोष्टी चांगल्या भेटल्या ते डेफिनेटली मला पण आवडेल बोलायला. तर या हिशोबाने आपण हा सेशन ठेवतोय. तर आपले जे स्टुडंट आहे ते त्यांचा नाव सांगेल, त्यांचा प्रोफेशन काय ते सांगेल आणि प्लस त्यांना जे काही इथं चांगलं शिकायला भेटलं त्याबद्दल त्यांचा अनुभव शेअर. गुड मॉर्निंग. माझं नाव सुषमा रवी पगारे. माझी नगरसेविका आहे आणि गेले 15 दिवसापासून बॅच मध्ये आहे. तुम्ही शिकवत आहेत आम्हाला. तर जे तुम्ही शिकवलं आहे अगदी सरळ आणि सोप्या भाषेमध्ये शिकवलं आहे. एकदम असं काही टेक्निकल पॉइंट जरी असतील तरी ते प्रत्येकाला समजतील असं व्यवस्थित एक्सप्लेन केलं आहे आणि मला वाटतं प्रॅक्टिस तुम्ही खूप घेतली आहे डेमो याच्यावरती. तर मग तो एक सोपं झालेला आहे की रिअल ट्रेड मध्ये आपल्याला जेव्हा आपण डेमो मध्ये जास्त प्रॅक्टिस करतो तेव्हा रिअल ट्रेड मध्ये करायला जेव्हा इझी जातं. आणि आता तुम्ही जसं आता बोलले पण याच्या अगोदर शेअर मार्केट विचार करायची तेव्हा तुम्हाला असं वाटत होतं की आपण पहिला हा पुढे असेल का पहिला लेवल शिकून घेऊ एंट्री. आधी शेअर मार्केट म्हटलं की असं वाटत क्षेत्र आहे पण मग ट्राय तर करून बघूया. आणि त्याच्यामधलं झिरो नॉलेज होतं म्हणजे फक्त नाव माहिती होतं शेअर मार्केट, पण मग त्याच्यामध्ये कसं करता काय करता त्याचं काहीच नॉलेज नसल्यामुळे एकदम पाठी जशी तुम्ही म्हणतात कोरी होती आमची. पण पार्टीवरती लिहायला सुरुवात झाली आहे आणि चांगलं आहे असं मला वाटतं. तर मी सर्वांना हेच रिक्वेस्ट करेल की कुठल्याही क्षेत्रामध्ये जेव्हा आपण जातो किंवा कुठल्याही क्षेत्रामध्ये आपण एक पाऊल पुढे घेतो तर त्या क्षेत्रामध्ये कसं राहायचंय त्याचं जर नॉलेज अगोदर घेतलं तर मग तुम्ही डिसाईड करायला सोपं जातं की आपण तिथे काम करू शकतो का नाही. कारण बरेच लोकांचं मी एक मेंटॅलिटी पाहिली आहे शेअर मार्केटमध्ये की आले की लगेच पैसा कमवायचा आहे, लगेच म्हणजे आत्ता लावतो आणि लगेच डबल ट्रिपल करतो. आणि या ऍटिट्यूडने जर तुम्ही आले मार्केटमध्ये तर मी खरं सांगतोय मिरॅकल करणार तुम्ही जर तुम्ही खरंच असं करू शकले तर. आणि आजपर्यंत असं मिरॅकल कोणी करू शकलं नाही. तर हेड्स ऑफ आणि तसं करू शकले तर नक्की मला भेटायला येईल. तर एनिवे नेक्स्ट लेवल जी आपली आहे त्याच्यावर तुम्ही आता परत नॉलेज वाढेल. पण दुसरा विषय हा पण मला एक पर्सनली वाटत होता जो मला आवर्जून विचारत होता. सेगमेंट हा फार इन्फ्लुएन्स आहे शेअर मार्केट आणि डेफिनेटली सर्व लोक त्याच्याबद्दल या इंटरव्ह्यू बघतात की यार पहिले पैसे कम करू मग जमलं तर होऊन जाईल. पण तुम्ही हा पाऊल जो उचलला क्लास करायचा याबद्दल माझ्या मनात म्हणजे आदर पण तर आहेच पण एक असा प्रश्न होता की मग तुम्ही ट्राय का नाही केला. ते तर फार इझी पण आहे की डिमेट अकाउंट पण इतर काही गोष्टी पण अवेलेबल होतात सध्या. भीती तीच असते की आपण शेअर मार्केटमध्ये कोणाचं तरी ऐकून तिथे पैसे लावणार जर का आपल्याला काही नॉलेजच नाहीये तर मग ते नुसते पैसे लावून तो सांगतोय हा लाव आणि हा आता कट कर तर ते कुठेतरी पटत नव्हतं. त्याच्या भरोश्यावर आपण सगळं करायचं ते कुठे पटत नव्हतं. चला तर जर का लावायचंच आहे तर मग प्रॉपरली शिकूनच लावलं. तर मग मी आज हा प्रश्न करू शकतो की जे 10 दिवस तुम्ही प्रॅक्टिस केली 10 दिवसात जो काही तुमचा कॉन्फिडन्स गेन झाला तुम्हाला आज पण आता कोणी ट्रेड सांगितला तुम्ही तुमच्या हिशोबाने करून त्याच्यामध्ये सर्व काही स्टॉप लॉस किंवा त्याचं हॅचिंग
स्कॅल्पिंग हे सगळं जमेल तुम्हाला? हो, नक्की. येस. कसं काही असं अडचण नाही. नाही. म्हणजे आपण असं म्हणता येईल की आज तुम्ही स्वतः सेल्फ ट्रेडर रेडीच आहे. तर 5 दिवसानंतर जी आपली बॅच कम्प्लीट होईल, 5 किंवा 7 दिवसानंतर जेव्हा मी तुम्हाला लेवल शिकवणार, तर तेव्हा तुम्ही मला सांगायला पाहिजे की सर हा ट्रेड या प्राइस घ्यायचा. नक्कीच सर. नक्की. या येस. ओके, ऑल दी बेस्ट. या नेक्स्ट आपण लेडीजच पहिला म्हणूया. Easy. हा कॅमेरा खाली घेऊ का तुम्हाला? इथं इथं बोलवा. इथं स्क्रीन आहे ना, ते समोर येतात तुमच्या. तुमचं नाव सांगा. नाव सुनीता राकेश बदेराव. मी एक हाऊसवाईफ आहे आणि शेअर मार्केट बद्दल मला काहीही माहिती नव्हती. शेअर मार्केट फक्त हे नाव ऐकलेली नव्हतं. ही फील्ड माझी नव्हतीच. मेन म्हणजे आणि काही कारणास्तव मला शेअर मार्केट मध्ये यावं लागलं. आले पण तुमच्याकडे आल्यानंतर मला खूप काही म्हणजे शिकायला मिळालंच. बट शेअर मार्केट हा विषय सोडून बरंच काही शिकायला भेटलं. नेमकं म्हणायचं काय तुम्हाला? घाबरायला लागले. काही कारणास्तव मी आले, काही कारणास्तव मी तुमच्याकडे आले. मी घाबरायला तुम्ही काही असं मध्ये कोण आहे? काही कारणास्तव तुम्हाला सही सहवास भेटला का? पॉलिटिक्स मध्ये थोडा वेळ असं ब्लँक चालू. काही काय नाही म्हणताय, काही कारणास्तव यायला लागलं. भाषण ऐकून तर anyway, असं तुम्ही आता तुमचं टेक्निकल बॅकग्राऊंड आणि शेअर मार्केटची नाही घेतला तर निर्णय तर घेण्यात सर्व ओके, पण हाच क्लास निवडला आहे मला काही वेगळं वाटलं का? तर क्लास ऑनलाईन मी बघायची. ऑनलाईन सर्व सर्च केलेलं होतं. ऑनलाईन सर्च करून पण ते डोक्यामध्ये काही जात नव्हतं. अच्छा. स्पष्टच सांगते, ते डोक्यामध्ये काही जात नव्हतं. त्यामुळे मग माझ्या मिस्टरांनी निर्णय घेतला की समोर आहे क्लास, आपण क्लास बघूया. सरांशी भेटले. सरांना भेटल्यानंतर जे काही शिकवलं, कॅन्डल्स कशा तयार होतात, ऍडजस्ट कॅन्डल कशी तयार होते, त्यानंतर त्यानंतर मग ट्रेड कसं घ्यायचं, काय करायचं सगळं शिकल्यानंतर आता कुठेतरी वाटतंय नाही मी पण काहीतरी शेअर मार्केट मध्ये करू शकते. इथं असं म्हणून की माझे शेजारी अजून एक शकतो वाटायला लागले. नाही तुमचं मी नॉलेज बघतोय गुड. लगेच समजतं तुम्हाला पहिल्या दिवशी मला खूप चांगलं. त्यानंतर मग आता कुठेतरी 40-50% तरी ऑब्विसली समजलंच आहे. आता 50% जसं मी आता ताईला विचारलं, तुम्हाला विचार की आता तुम्ही 10 दिवस प्रॅक्टिस जी केली, मध्ये 2-4 दिवस तुमचा गॅप पण पडला, पण मग नाही करूया. पण मग त्याच्यामध्ये आणि आता पहिल्या दिवसामध्ये ना आता किती कॉन्फिडन्स तुमचा बदलला आहे? ग्रोथ वाटते का डाऊन वाटतोय, कसं वाटतंय अजून? वाटते जे 40% माझ्या मनाने मी थोडीशी अजून तयार नाही. व्हेरी गुड. म्हणजे डेमोवर अजून आपण प्रॅक्टिस करू शकतो. हो डेफिनेटली व्हेरी गुड. आता एक दुसरा प्रश्न असा मनात आला माझा, आणि इतर बरेच हाऊसवाईफला इच्छा असते, ते घाबरतात अप्रोच व्हायला म्हणा किंवा करायला, त्यांना तुम्ही काय सल्ला देऊ शकता? नाही, तुम्ही घर सांभाळून पण हे करू शकता, असं काही नाही. घाबरण्यासारखं यात काही नाहीये. बट बेस्ट एज्युकेशन देणारे सर भेटले तर, अदरवाईज तुम्ही या फील्ड मध्ये येऊ नका असं मी म्हणणार नाही. बट एज्युकेशन व्यवस्थित घेऊन मग तुम्ही एंट्री. आता मी हे डेफिनेटली हा पाऊल पुढे घेतो आणि परत सांगतो, प्रत्येक ट्रेडर जो तुम्ही ट्रेडिंगच्या आयुष्यात तयारी करताय, पहिला क्लास जॉईन करा.
कुठला कोणाचा क्लास जॉईन करा हा निर्णय तुमचा आहे, माझ्याकडे नका करू. मी पहिलंच क्लिअर करतो, मला नाही एवढा टाइम तुम्हाला तेवढं कन्व्हिन्स करायला. पण जेन्युनली प्रत्येक ट्रेनर आणि ट्रेनर जे काही क्लास घेताय तुम्ही त्यांना अप्रोच करा, त्यांच्याकडे तुमच्या शंका टाका, आणि जर तुम्हाला सल्ला चांगला भेटत असेल नक्कीच क्लास करून मग ट्रेडिंग करा, असा एवढाच उद्देश आहे. याच्याने काय होईल की जे पैसे तुम्ही डायरेक्ट लावताय गॅम्बलिंगच्या स्वरूपात, आणि ते पैसे गेल्यावर जर क्लास करायला गेले तर तुम्हाला दुःख होत राहील की मी थोडा पाऊल पहिला का नाही. आणि डेफिनेटली खूप रॉकेट सायन्स नाहीये शेअर मार्केट, कुठल्याच अँगलने काही नाहीच आहे त्याच्यात. कारण बाय केल्यावर एक तर बायरला प्रॉफिट होईल, नाही तर सेलरला. राईट, सिम्पल आहे. मग बायरला जर प्रॉफिट नाही झाला, सेलरला झाला, तर मग तुम्ही बाईंग आणि सेलिंग दोन्ही केलं. आता लॉजिक लावा, आता याच्यामध्ये काही ट्रेडर असणार डबल लॉजिक लावणार, तर लावा. सिम्पलेस्ट आहे की सिम्पलला सिम्पल ठेवा, स्ट्रॅटेजी शिकून घ्या, आणि त्या स्ट्रॅटेजीला सुद्धा तुम्ही व्यवस्थित जर वापर केला दोन्हीकडून प्रॉफिट व्हेरी नाईस. दुसरा विषय असा होता की आता तुमची प्रॅक्टिस जी आहे अजून नेक्स्ट वीक मध्ये तुमच्या लेवल्स ज्या आपल्या मार्केटच्या लेवल्स त्या प्रॉब्लेम तुम्हाला समजायला भेटेल. पण मग एक विषय असा येतोय की असं वाटतंय का तुम्हाला की 15 दिवसांनी क्लास झाला तर ट्रेड करूया, हो, काही असं? त्यात नाही काही शंका. पण कारण काही लोक 3-3 महिने क्लास घेत आहे, 4-4 महिने क्लास घेत आहे, फीस पण एवढी घेत आहे. एवढी फीज ना मग एवढा क्लास घ्यायला, माझी ऑलरेडी एवढी फीज, मी एवढाच घेतोय. कसं वाटतंय? नाही, असं काही वाटत नाहीये. पण ही ट्रेन झाली हे मी माझं सांगू शकतो. पण मला सुद्धा वाटतं माझी फीस खूप जास्त, हो का? असं मला वाटतं. शिवाय डिस्काउंट पण देत नाही, हा एक मोठा प्रॉब्लेम. आणि मूड आला तर केक पण खाऊ घालतो, पण डिस्काउंट काही देत नाही, काय करायचं? नाही, यावर मी काही सांगू शकत नाही. ट्रेडर आहे ना इझिली. चलो एनीवेज, ऑल दी बेस्ट. ओके, येस मॅम. अरे तुम्हाला यायला लागेल असं काही नाही. हा, आपण जॉब करू ना. ओके, आ जाओ, बोल दूंगा. काय तुमचं नाव, तुमचं गाव, नाव गाव आणि काय म्हणूया आपण शिक्षण काय येते नाही, पूर्ण बोलायचं गाव नाही का? हे काय? तुम्ही तुमचं नाव सांगा, तुमचं शिक्षण सांगा, एज्युकेशन सांगा. इकडे लॉस झाला. चला तर आपल्या अजून एक स्टुडंट आहे, ते रिसेंटली क्लास त्यांनी जॉईन केला, तर मी काय जास्त त्यांना दडपण नाही आणणार, मोठ्या मनाने त्यांना जे काही त्यांचं इंट्रोडक्शन द्यायचंय देऊ शकतो. Yes, sir. गेम करायची इच्छा होती म्हणून मी हा क्लास जॉईन केला. मॅडम आता तुम्ही जसा त्याच्या अगोदर तुम्ही मला बोलले होता, स्वरूप कोणते असू दे, ऑनलाईन ऑफलाईन त्याचा काही विषय नाही. पण प्रॅक्टिकली जेव्हा तुम्ही तो नॉलेज गेन केलं आणि त्या नॉलेजच्या बेसवर तुम्ही ट्रेडिंग केली, तर तुम्हाला प्रॅक्टिकल आणि थेरॉटिकल यामध्ये थोडा फरक वाटला का? जेव्हा केलं ना ते मला असं वाटतं थेरॉटिकल मिळालं, मला प्रॅक्टिकल नॉलेज जे हवं होतं ते मला नाही मिळालं. आणि हा खूप इम्पॉर्टंट पॉइंट आहे. इव्हन माझ्या क्लासचं लोक अप्रोच होण्याचं कारण हेच आहे की मी लाईव्ह मार्केट प्रॅक्टिस जी घेतो, म्हणजे लाईव्ह मार्केट प्रॅक्टिस म्हणजे काय, लाईव्ह मार्केटमध्ये डायरेक्ट ट्रेड करायचा आहे. आणि माझ्याकडे तो डे 1 पासून आहे. असं नाही की बाबा तू माझं आता आले मग थोडं थेरॉटिकल शिकवतो, मग थोडंसं तुमचं माइंडसेट काय ते क्लिअर करतो, आणि मग माझं अकाउंट तुम्हाला दाखवतो आणि दाखवतो की इथं बाय, याला क्लिक केलं की बाय होईल, इथं क्लिक केलं की सेल. असं मुळीच नाहीये. इथे तुम्हालाच करायचं, तुम्ही स्वतःहून करणार तेव्हा तुमचा कॉन्फिडन्स वाटतो. ठीक आहे.
तर एनिवेज तुमचं जास्त वेळ न घेता एवढं की मी तुम्हाला सल्ला देईन की तुम्ही आता जे तुम्हाला नाही करायला जमलं त्याच्यामुळे तुमचा थोडासा कॉन्फिडन्स प्रॉपर गेन नाही करता तो आता इथे आपल्याकडे आहे. 10 दिवस आपण लाईव्ह मार्केट टाइम ठेवलाय, पण माझं असं म्हणणं नाही की तुम्ही 10 दिवसात आवड तुम्ही पुढचे 20 दिवस पण कंटिन्यू केलं तरी काही प्रॉब्लेम नाही. मी एक गोष्ट क्लिअर करतो सर्वांना, माझ्या क्लासमध्ये म्हणजे आमच्या परफेक्ट ट्रेडर अकॅडमी मध्ये एक गोष्ट मी खूप मनापासून सर्वांना बोलतो, आता लाईव्ह बोलतोय, तुम्ही एकदा फीज भरल्यावर क्लास संपल्यावर परत माझ्याकडे कुठलीच फीज मी घेत नाही. तुम्ही लाईफ टाईम क्लास फ्री मध्ये बघा. लाईफ टाईम बॅचला तुम्ही जी बॅच निवडली आहे फॉरेक्सची समजा या इंडियन मार्केटची लाईफ टाईम बसायचं. देर इज नो सिंगल पाई आय वॉन्ट. कारण तुमच्या ट्रेनिंगचा पैसा हा माझा नॉलेजचा पैसा आहे, ते मी तुम्हाला दिलेलं आहे आणि त्याचा मी पैसा घेतलेला आहे. मग मला परत तो पैसा येस आणि त्याचा व्यवसाय मला करायचा नाही. जे माझ्याकडे वर्ष जुने स्टुडंट आहे त्यांना पण तीच ऑफर होती, आता जे आहे त्यांना पण हीच ऑफर आहे. पण एक सिंपल कंडिशन टाकली आहे जी मी मोकळ्या मनाने बोलतो, 15 दिवसाचा शेड्यूल आहे, 15 दिवस यायला. असं नाही की मी लास्ट डे नव्हतो, लास्ट डेच ऐकून घेऊ, फर्स्ट डे नव्हतो मग फर्स्ट डेच ऐकू, नाही तसं नको. डे 1 पासून तर डे एंड पर्यंत तुम्ही कंटिन्यू करा. 1 महिन्यानी करा, 4 महिन्यांनी करा, आयुष्यभर करा, मला कुठंच प्रॉब्लेम नाही. फक्त माझा जोपर्यंत मूड आहे तब तक फ्री है, नहीं तो मैं एलएसी का डायलॉग मारता हूँ, एक तो तुम्हारी जिंदगी तक या तो मेरी जिंदगी. ओके. तर एनिवे ताई, तुम्ही प्रॅक्टिस करा, तुमचे जे काही डाऊट असेल मोकळ्या मनाने विचार. प्रोफेशनचा बॅरियर आणू नका म्हणून, इट इज अ डिफरंट स्टोरी. पण तुमच्या मनामध्ये जी इच्छा आहे चांगला परफेक्ट ट्रेडर बने. सर या, आय नो दॅट तुम्हाला घाई होती म्हणून मी तुम्हाला या. नहीं, उनका आवाज अलग वैसे आवाज हिंदी में बोलेंगे. सो नेक्स्ट आमचे विद्यार्थी, आमचे मित्र, परम मित्र, आमचे इन्स्पिरेशन असे आमचे पगारे सर. मी त्यांनाच त्यांचं इंट्रोडक्शन द्यायला आग्रह करतो. माझं नाव रवी पगारे आहे. नाशिकमध्ये माझी स्वतःची एक NGO आहे, युवांतर शिक्षक फाउंडेशन, सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात काम करतो. तर सर आता तुम्ही क्लास निवडला, मागे आपली बरेच चर्चा पण झाली, त्याच्यामध्ये बऱ्याचदा तुम्हाला पण अडचणी आल्या, नंतर आपलं कुठेतरी एक मत होऊन आज आपण इथे क्लास सुरू केला. तर आता तुम्हाला 10 दिवस ऑलमोस्ट ट्रेडिंगच्या प्रॅक्टिस मध्ये कव्हर करता. सरांची जी शिकवण्याची पद्धत आहे ती अतिशय सोपी आणि अगदी साध्या शब्दामध्ये ते शिकवतात. कोरोनाच्या काळानंतर बरेच जण सोशल मीडियाकडे खूप वळले, मी पण वळलो. त्यात युट्यूबवर बरेच व्हिडिओज बघितले शेअर मार्केट ट्रेडिंग बद्दल किंवा शेअर मार्केटमध्ये तुम्ही कशा पद्धतीने एक एक्स्ट्रा इन्कम कमवू शकता. त्या अनुषंगाने मी सरांना अप्रोच केलं, परंतु आता सरांच्या शिकवण्याची पद्धत आणि ज्या पद्धतीने त्यांनी शिकवलंय मला पण कॉन्फिडन्स आला आणि मला पण असं वाटायला लागलं आपण इझिली ट्रेड करू शकतो. तर मला असं वाटलं की सरांची शिकवण्याची पद्धत अशी आहे की आपलं म्हणजे एखाद्या विद्यार्थ्याचं खूप शिक्षण झालेलं नसेल, त्याला टेक्निकल नॉलेज नसेल किंवा हाऊसवाईफ असेल तर त्या सुद्धा सरांचा क्लास जॉईन करू शकता. शेअर मार्केट मध्ये सरांकडनं ट्रेडिंग चांगल्या पद्धतीने शिकू शकतात आणि ट्रेडिंग करून एक एक्स्ट्रा इन्कम नक्कीच कमवू शकता. तर सर आता हा तर तुम्ही माझंच मार्केटिंग करून टाकली. आय डोंट नो वाय. पण प्रश्न तो नव्हता माझा. प्रश्न तुम्ही आता एवढ्या वाईट तुमचा बिझनेस, वाईट तुमचं सामाजिक कार्य आहे आणि ह्याच कार्यामध्ये तुम्ही एक पडलेला क्षेत्र आहे मार्केट, तर डेफिनेटली मी तुम्हाला
तर तुमचा उद्देश काय सांगा की तुम्ही पण अनेक लोकांना भेटत असेल, अनेक लोक तुमच्या व्यवसाय जॉब मध्ये किंवा अनएम्प्लॉयड असल्यामुळे एक पर्याय त्यांना भेटतो आणि त्या अँगलने तुम्ही हा विषय सांगता. तर महत्व हा नाहीये की आपण त्यांना चांगला सल्ला देतो, महत्व हा आहे की त्या सल्ल्यावर ते तसं action घेतात. कारण मी बरेच लोक बघतो की ट्रेडिंग करायला कधी बस स्टॉपवर, कधी रस्त्यात, कधी गाडीवर, एव्हरी टाइम जस्ट ट्रेड, कुठेही भेटायला पाहिजे. त्याला मी म्हणतो फक्त एंट्री मिल जाय. आणि ती एंट्री मग कोणी न्यूजवर ऐकतं, कोणी टेलिग्रामवर ऐकतं, कोणी कोणी मित्राचं स्क्रीन बघून ऐकतं आणि त्याचा लॉस करून. तर मुळात मी त्यांच्या हिशोबानेच मला तुमचा अँगल आता. तर सर जे सांगताय ते त्यांचा अनुभव तर आहेच, पण माझा पण हाच अनुभव आहे की क्लास केल्यानंतर तुमचा जो कॉन्फिडन्स आहे, तुमचे जे डाऊट्स आहे ते क्लिअर होतात. त्याच्यावर तुम्हाला समजतं की आपण ते करावा की नाही करावा किंवा कुठल्या पद्धतीने करावं. दुसरा विषय सर असा होता की 10 दिवसाच्या प्रॅक्टिस आपण जे स्टार्टिंगला थोडं तुमच्या मनात मार्केट बद्दल ते नॉलेज होतं आणि आता जे प्रॅक्टिकली 10 दिवस हा फरक थोडा जाणवला का इन जनरल जे काही आपण मार्केट बद्दल बघतो किंवा इतर जे काही किंवा वाचून शेअर्स बद्दलचं अच्छा इकडे आल्यानंतर मला असं वाटलं की प्रत्येकाने शेअर्स मध्ये एंट्री करताना फक्त युट्यूब वरून पुस्तक वाचून नाही केलं पाहिजे, ट्रेनिंग घेतलं पाहिजे. सुरुवातीला आल्यानंतर ट्रेनिंग घेतल्यानंतर सुद्धा कॉन्फिडन्स यायला मला स्वतःला पण वेळ लागला आणि प्रत्येकालाच टाइम लागेल. त्यामुळे मला असं वाटतं की प्रत्येकाने ट्रेनिंग घेऊनच शेअर मार्केटमध्ये एंटर केलं पाहिजे. आता एक दुसरा एक म्हणजे टेक्निकल विषय नाही तो सिंपल विषय, पण 10 दिवसाच्या प्रॅक्टिस मध्ये भले आपल्याला टेक्निकल वर्ड समजले, टेक्निकल डिमॅट अकाउंट कसं हँडल ते समजलं, पण सायकोलॉजी हा जो पार्ट आहे तो तुम्हाला लक्षात आलाच असेल की ती सायकोलॉजी त्या टायमाला कशी मेंटेन करायला. तर याच्याबद्दल काय म्हणतो? हे फक्त क्लासमध्येच नाही, मला असं वाटतं शेअर मार्केटमध्ये जे पण लोक ट्रेडिंग करतात हो त्यांची सायकोलॉजी बेस्डच शेअर ट्रेडिंग आहे. मला असं वाटतं आपण सायकोलॉजीवर खूप काम केलं पाहिजे. फक्त या ट्रेनिंग मध्ये शिकवलं जातं म्हणूनच नाही, पण ओव्हरऑल आपल्या मस्त आहे. फर्स्ट आहे सायकोलॉजी डेव्हलप. व्हेरी गुड. सो एनिवे सर आता नेक्स्ट सेशन जे आपला आहे टीचिंगचा त्या सेशन मध्ये आपण कंटिन्यू करूया. आणि जसं मी ताईंलाही बोललो तुम्हालाही रिक्वेस्ट करेल की ट्रेनिंग झाल्यावर मला तुमच्याकडून असा कॉन्फिडन्स पाहिजे तर तुम्ही मला सांगायला पाहिजे की सर ही ट्रेड पाहिजे या प्राइस राईट. आणि त्याचा एक व्हिडिओ तो बनणारच आहे आपला. प्लस ट्रेड सर्व कम्प्लीट झाल्यावर जो काही तुम्ही ट्रेड करणार जो काही प्रॉफिट असेल तो पण कॉन्फिडंटली शेअर करू. ओके सर, ऑल दी बेस्ट. थँक्यू. नेक्स्ट त्याला पण जायचंय. हो गया. You will meet at Monday. Yes. Okay, 9:30. Yes. So anyways, एक स्टुडंट आहे त्यांची प्रॅक्टिस टाईम इतकं मोटिवेशन लोक येतात कॉमन आहे ऑटोमॅटिकली तर माझं नाव मोहित गुलानी. माझं नाव मोहिनुद्दीन गुलानी. क्वालिफिकेशन असेल सायन्स ड्रॉप आउट आहे.
जस्ट माझं 1-1 वर्षापासून ट्रेडिंग विषयी म्हणजे मला थोडंसं ते माहीत पडलं. मला जनरल थोडंसं नॉलेज होतं की ट्रेडिंग वगैरे असतं. त्याच्यात म्हणजे एक बेसिक नॉलेज हा होता की लो सेल म्हणजे कमी दरात खरीदले, दर वाढल्यावर त्याला विकले. या हिशोबाने मला फक्त त्यातलं नॉलेज होतं. मग मला हळू-हळू समजायला लागलं की याचे आपल्या नाशिकमध्ये, नाशिक रोडमध्ये ही गोष्ट शिकवली जाते की क्लासेस राहतात, ऑफलाईन पण क्लासेस राहतात. मग असं मी 1-2 क्लासला व्हिजिट केलं. तर त्यांचं जे बोलणं होतं, त्यांचं ते म्हणजे असं बिहेवियर होतं त्याच्यावर समजत होतं की ॲक्चुअली म्हणजे पैसे कमवायचं, समोरच्याला पैसे कमवायचे. म्हणजे जे शिकवतायत त्यांचं मी एवढा एक्सपिरियन्स घेतला नाही, म्हणजे ते बोलण्यावर एक सायकॉलॉजी आपल्याला समजते. म्हणजे पैसे कमवायचे. जेव्हा मी तुमच्याकडे पण आलो व्हिजिट द्यायला. तर तुमच्याशी बोलून मला असं एवढा तो कॉन्फिडन्स आला की ॲक्चुअली मी पैसे कमवण्यासाठी तर मला ॲडमिशन घ्यायला नाही पण. मी एक्सपिरियन्स म्हणजे माझ्या क्लासचा फक्त आता सेकंड डे. बट मला एवढं हे आलेलं आहे कॉन्फिडन्स की मी 1 महिन्यानंतर मला कुणीतरी बघतो की मी तुमच्या मार्गदर्शनाने चांगलं काहीतरी ट्रेड करू शकतो. करू शकतो. तर आता तो तर म्हणजे असं झालंय की लहान असून सर्वात मोठ्या मोठ्या गोष्टी करू लागला. तर असं माझ्यासमोर प्रश्न पडला. तर खूप छान मॅच्युरिटी म्हणतात. आणि काही लोकांच्या आयुष्यात ही मॅच्युरिटी लवकर येते. त्याचे उदाहरण म्हणजे तू. आणि मी तुला एक चॅलेंज नाही सांगत आहे, पण माझा कॉन्फिडन्स सांगते. माझ्याकडे तुझ्यासारखे अनेक विद्यार्थी आले, सेम एज 17-18. त्यांना मी पहिला क्लास करायलाच नाही म्हणतो. त्यांच्या पॅरेंटनी मला कन्व्हिन्स केलं. मी नाव आता घेत नाही या. तर मी त्यांना नाही म्हटलं, तर मी त्यांचे चेहरे सायकोलॉजी ओळखली की यांची इच्छा आहे, पण वय मॅच करत. आणि मला नुकसान त्यांचं करून घ्यायचं नव्हतं. तर मी त्यांना नाही म्हणायचो. आणि असं करता करता 2 आठवडे, 3 आठवड्यानंतर परत या. परत त्यांनी त्यांच्या पॅरेंटला कन्व्हिन्स केलं. परत पॅरेंटला घेऊन. मग मी असा विचार केला की ज्याची इच्छा आहे त्याला थोडी ट्रेनिंग थोडी जास्त दिली तर होऊ शकते. तर मी 10 दिवस प्रॅक्टिस घेतोय. शिकवतो 10 दिवस, 5 दिवस आहे. 10-15 दिवस एक्स्ट्रा देऊ. महिना, दीड महिन्यामध्ये तो ट्रेन होऊ शकतो. असं जर आपल्याला कॉन्फिडन्स येत असेल, तर होकार देऊन बघूया. तर मी 2-4 विद्यार्थ्यांना ते होकार दिला. आणि पॅरेंटला पण पहिले ताकीद दिली. तर चुकीचं असेल पण मला तोच आठवतोय की पैसा याच्या अकाउंटमध्ये दिला. पहिला होऊन द्या, आज होऊन द्या. मग आपण बघू काय करायचं. असा विषय. आज मला खरंच कौतुक आहे त्या गोष्टीचं, की आज ते मुलं त्यांच्या स्वतःच्या पायावर. फीस तर हा क्षुल्लकच विषय राहील. मोठ्या मोठ्या गोष्टी इझिली कर. इझिली. तर रिझन माझं हे नाही की मी त्यांचं इन्स्पिरेशन घेऊन तुम्हाला सजेस्ट करतोय. त्यांनी जी मेहनत घेतली ते तुम्ही घ्यायला तयार असेल तर डेफिनेटली मार्केट तुमच्यासाठी. इतर लोक जे इतर ट्रेडर जे मेहनत करतात, घेतात आणि त्याच्यावर ते सक्सेस होतात, ती मेहनत करणारे लोक नाही. मार्केटमध्ये फक्त कॉपी पेस्ट करणारे लोक. इसने प्रॉफिट का स्क्रीनशॉट दिखाया, ये consider आ गया है ना. तर फक्त स्क्रीनशॉट बघायची काही युट्यूब, इंस्टाग्राम, वेगळे एवढे रील्स, एवढ्या एवढ्या काय गोष्टी आहेत ते काय मी काय म्हणत नाही रॉंग आहे. पण त्यांनी मेहनत काय घेतली पहिले ते बघा. त्यांनी रिसर्च काय केलं ते बघा. त्यांच्याकडे ते नॉलेज आलं कसं काय त्याचं संशोधन करा. कुठलाही क्लास पण करायची गरज नाही जर तुमच्यामध्ये ते स्किल्स आहेत. मी तर याच्या पुढे अजून येतो. कारण तुम्हाला तुमची स्किल डेव्हलप केली, तुम्ही तुमची सायकोलॉजी डेव्हलप केली, तर मार्केट तुम्हाला कधी सपोर्ट करणार आहे. तुम्ही काही डेव्हलप करायला तयारच नाहीये. दुसरा विषय असा, या मार्केटमध्ये ट्रेनिंगमध्ये मी सांगतो ते आता डायरेक्टली होतं. या मार्केटमध्ये 2 कॅरेक्टर खूप गरजेचे आहे किंवा 2 क्वालिटी खूप गरजेचे आहे. पहिली क्वालिटी तुमच्यामध्ये स्पीड पाहिजे. ट्रेड घ्यायला स्पीड पाहिजे, ट्रेड एक्झिक्यूट करायला स्पीड पाहिजे आणि ट्रेड मधून बाहेर निघायला स्पीड. ओके. आणि हे यंग मुलांमध्ये लगेच. पण त्यांच्यामध्ये जे नाही ते आहे मॅच्युरिटी. का घ्यायचा याचं उत्तर त्यांच्याकडे नाही. फक्त घ्यायचं हे उत्तर आहे. आपल्या ट्रेनिंग मध्ये मॅच्युरिटी अँड स्पीड या दोन्ही एकत्र चालतात. आणि जेव्हा या दोन्ही मॅच होतात ट्रेडर परफेक्ट होत. तुझं काय म्हणणं? ऍक्च्युली सायकोलॉजी
मॅच्युरिटी मॅटर करते. Yes. ट्रेडिंग तर एवढं सिम्पल आहे. कमी दरात खरेदणं आणि रेट वाढलं Yes. तर एवढंच आहे. शेअर मार्केट ट्रेडिंग Right. त्याच्यात तुम्ही परफॉर्म कसं करता, तुमची मेंटॅलिटी काय, तुमचं मॅच्युरिटी काय, तुमचं उद्देश काय, ते Yes. सगळ्यात म्हणजे मेन मॅटर करतं. एनिवे तुला आता की क्लास लावल्यानंतर काहीतरी फायदा होईल असा एक कॉन्फिडन्स आलेला आहे. पण आपण रियालिटी बोलूया की अजून काही आपल्याला फायदा झालेला नाही. ते अजून काही बघू नाही शकत. त्याच्यामध्ये तुझं कधी मोबाईल नीट काम न जातं, कधी इतर प्रॉब्लेम आले. तो एनिवेज आपण असं म्हणूया की आता हे सर्व क्लास झाल्यावर 15 दिवसांनी किंवा 10 दिवसांनी आपण परत तुझं शॉर्ट इंट्रोडक्शन घेऊ. त्याच्यानंतर तुला काय काय शिकायला भेटलं, ते योग्य भेटलं का नाही भेटलं, प्लस तुला त्याच्यामध्ये तो चेंजेस वाटला का, काय करता येईल. चालेल की म्हणजे काय काही नाही. जे तुला आज येत नाही तेच यायला लागलं, जे येत असेल त्याच्यात अजून इम्प्रुव्हमेंट झाली, हे चांगलं आहे. तर शून्यावर हा, शून्याच्यामुळे तू ट्रेड नाही केला आहे, नाही तर तू मायनस मध्ये असत. चलो एनिवे, ऑल दी बेस्ट. काही प्रश्न आला कधी असं एक मनात आणायचं नाही की माझं नो प्रॉब्लेम. जे काही प्रश्न असेल ते योग्य आहे की अयोग्य आहे तो डिसाईड मी करेन, पण विचारायचं काम आपलं ते सोडायचं, कारण कळत पैसा घेतो. चलो आज लेना ही पड़ेगा. आज आपने खुशी कर दिया सबको. केक खा के खुश हो गया. केक खाते. सो एनिवेज असेच आमचे चांगले सहकारी असं म्हणूया, वर्षभराचे सहकारी. प्रकाश नंतर पडतो, ऍडमिशन नंतर घेतात, प्रश्न अनेक असतात वर्षापासून. तो मी काही म्हणत नाही, सरच म्हणणार. येस. गुड मॉर्निंग. मेरा नाम तू नाही. मेरा नाम करीम मंसूरी है. मैं आर्मी पुलिस बैकग्राउंड से हूँ और ट्रेनिंग शेयर मार्केट के बारे में मैं पिछले दो तीन साल से जानता हूँ और लेकिन फॉरेक्स मार्केट के बारे में मेरे को कोई नॉलेज जीरो. बाकी मैं इंडियन मार्केट में ट्रेनिंग नहीं लिया हूँ, वैसे मैंने करके मैंने अपने हिसाब से किया है. शेयर मार्केट एक ऐसा है, यूट्यूब या कुछ ऐसा किसी से बोलने से नहीं हो पाता, नहीं करता, वो नहीं कमा सकता पैसा ना, तो उसको कोई नॉलेज हो सकता है. शेयर मार्केट अगर करना है किसी को, एक समुद्र है, इसमें जाने के लिए अगर कोई कोशिश करता है उसको ट्रेनिंग प्रॉपर लेना ही चाहिए, लाइफ ट्रेनिंग. सर जैसे आपने बताया, ये बात बहुत बहुत जरूरी है. यही सार है कि कोई भी चीज करने के लिए, कोई भी चीज मार्केट के बारे में नहीं बोल, हर कोई जो भी सेगमेंट में आज मास्टर बना है, कोई भी सेगमेंट तो उसने वो ट्रेनिंग लिया, इसलिए मास्टर, या तो उसने उसको अनुभव आया, एक्सपीरियंस आया, तो मास्टर. तो आज आपके सामने ऑप्शन क्या है कि जो पुराने लोगों का एक्सपीरियंस उनको जो 10 साल में 20 साल में आया, वो आपको 10 साल लगाना है क्या, फिर बनना है क्या मास्टर, या ट्रेनिंग ले लो जल्दी मास्टर बन जाओ. सही बात है ना. ट्रेनिंग ट्रेनिंग लेना बहुत जरूरी है, क्योंकि कोई भी चीज है वीडियो देख के या किसी के सुनने से कंफर्मेशन से नहीं कर सकते. और खास करके अब आपकी जो क्लासेस है उसमें जो भी चीजें वो टेक्निकल भी होती है और साइकोलॉजी डेवलपमेंट भी, उसके बाद में पेशेंस डेवलपमेंट. और इस मार्केट के अंदर अगर आपने को कुछ अच्छा करना है, नया सीखना है, तो पेशेंस बहुत जरूरी है. डिसीजन डिसीजन लेना बहुत इम्पोर्टेंट है. वो कैसे लेना है, कब लेना है, और वो डेवलप पेशेंस को कैसे करना है, ये चीज आपसे सीखने मिल गया. सर अभी एक बात मैं डायरेक्ट प्रैक्टिकली बोलूंगा कि आपने आपकी प्रैक्टिस 10 दिन की अपने सेशन में हो गई, और आपने खुद पैसा भी डाला, टाइम, और रियल प्रॉफिट जो आपका एक्सपीरियंस आया था, हाँ, मैंने कोई एक मिनट, कोई
सर से मैंने सीखा, कुछ चीजें ऐसी सीखी जो मैंने अभी तक कभी अपना ही नहीं दिया, तो मैंने सीखी नहीं। फिर मेरे को कॉन्फिडेंस सर के बोलने से या सर की क्लास से आया। सर को मैं पिछले 1 साल से जानता हूँ, क्योंकि सर ने काफी बार बोला मेरे को क्लास के लिए, लेकिन मेरा सिचुएशन या मेंटेलिटी वैसी थी नहीं, इसलिए मैं अभी मेरे को लगा कि मैं क्लास कुछ नया सीख। तो जो चीज मैंने से एक्सपीरियंस की, मतलब सर के सिखाने से मेरे को कॉन्फिडेंस आया कि मैं खुद ही से अपना डिमेट अकाउंट में से ऐड किया और ट्रेड भी किया, और मैंने 1-2 दिन में 6,000 रुपये कमाया, प्रॉफिट कमाया। लेकिन इतना जरूर है, वो जो 6,000 कमाया मैंने, वो मेरे को अगर इस क्लास लाइव क्लास नहीं लेता तो पॉसिबल नहीं। तो अभी आप जैसे अभी आज आपने ट्रेडिंग किया, ट्रेडिंग करने के बाद आपको पैसा भी आ गया, तो एक कॉन्फिडेंस भी गेन, बट अभी तक आपका क्लास पूरा हुआ भी नहीं। वैसे अगर बोले तो ना आपको कुछ लेवल मालूम है कि कौन से प्राइस पे लेना चाहिए, या कौन से प्राइस पे लेने के बाद वो कहाँ जाएगा, बाई करेंगे तो ऊपर जाएगा कि नहीं जाएगा, या नहीं सेल करेंगे नीचे जाएगा कि नहीं जाएगा, ये आपको मालूम ही नहीं। नहीं अभी बट आपको ये मालूम है कि मैं हथियार चला सकता, यस, है ना? फिर आने दो कैसा कैसा? मैं तैयार हूँ, राइट? इतना कॉन्फिडेंस जरूर आ गया, हाँ, ट्रेड कर अब सकते हैं। प्रॉफिट भी गेन कर सकता हूँ, यस, लॉस भी होगा, उसके लिए स्ट्रेटेजी रेडी। स्ट्रैटेजी अप्लाई कर सकता हूँ। तो ये यही फायदा है लाइव मार्केट प्रैक्टिस। ये प्रैक्टिस इसीलिए नहीं चल रही है कि बस आप डेमो अकाउंट खोला है इसलिए आपको चलो 10 दिन बिठा दो टाइम पास कर लो, कोई मीनिंग नहीं उसका। आपका इंटेंशन, मेरा इंटेंशन एकदम क्लियर है कि हम यहाँ पे पैसा कमाने आए, और कुछ कारण नहीं है। और कुछ कर नए गाड़ी सर पसंद है ना, गाड़ी सर किसको पसंद आएंगे, क्योंकि मेरा बोलना किसको पसंद नहीं आता। सही बोलता हूँ, मैं लेकिन नहीं बोलता हूँ। जो मेरे मेरे पास फॉरवर्ड बोलता है तो वो अच्छा रहता है। मेरे पास गिन चुन के मेरे 5-6 फ्रेंड रहेंगे जो मैं उनको बोल सकता हूँ कि हद से मेरे लाइफ में आएंगे, और डाउट है फर्स्ट में बोलता हूँ हाँ है, उतने ही है। और जो नहीं है वो भी मेरे लिए बहुत अच्छे हैं। इसका रीजन क्या है कि मेरा नेचर ही वैसा है कि मैं डायरेक्ट प्रैक्टिकल और सही बोल देता हूँ, कुछ छुपने वाली बात ही नहीं मेरे मन में आती है। तो उसका रीजन भी वही है कि मैं लोगों को समझाना यही चाहता हूँ कि मेरा इंटेंशन ये नहीं कि आपको बुरा लगे, फैक्ट है आपके साथ। अगर आपको अगर लॉस हो रहा है तो लॉस क्यों हो रहा है वो अगर आपको नहीं समझ आ रहा है, और लॉस होने के बावजूद भी अगर नहीं ले रहे, कट करने का, हेजिंग करने का, या कुछ और स्ट्रेटेजी का, तो इनडायरेक्टली सीखने को है। है ना? तो वही प्रॉफिट अगर हो रहा है तो वो प्रॉफिट कट भी करता आना चाहिए, प्रॉफिट बुकिंग करता आना चाहिए, कि बस मिल रहा है इसलिए बैठ ही जाओ, मिलेगा यही आशा में रुक जाओ, रुक जाओ। और उसी उसी टाइम पे लॉस चालू हो जाए। पहले तो मेंटली लॉस चालू हो गया, बाद में फिर वो फिजिकली भी दिखना चालू हो गया। लोगों को मैंने देखा है, सुबह 9 बजे 10 बजे ट्रेड लेने के इसमें प्रॉफिट, और शाम को 3:30 बजे लॉस। लॉस। लॉस ऐसा भी नहीं कि 2-4 हजार का कैपिटल गवा के बैठते, कैपिटल ही गवा के बैठते। क्यों? शायद मिल रहा था 4,000 और अपेक्षा थी 4,500, 500 रुपए की अपेक्षा। ये 500 रुपए वाली अपेक्षा ने उसकी 20-25 हजार में लॉस कर, इसको बोलते हैं ईगो। ईगो। और ये जो ईगो है, ये जो आपके मन में एक अहंकार आ गया, ये अहंकार ही मार्केट को चाहिए, और वो बराबर लेके जाए। दो चीज में होना चाहिए, है ना? ईगो और ओवर कॉन्फिडेंस, ओवर कॉन्फिडेंस। ये दोनों चीजें बहुत होती है। यस। आज देखिए, आज आपने एक बात बहुत अच्छी की कि 11 महीने से हम एक दूसरे को पहचानते हैं, क्योंकि हम साइड साइड में ही थे, हमारा business के साइड था, और मेरे पास आपके जैसे अच्छे अच्छे लोग आते थे, आप भी बात करते थे, मैं भी बात करता था, हमारी बातें उसमें होती थी। बट डिसीजन जो है, तो वही आपने शायद 11 महीने पहले लिया रहता, तो क्या लगता है क्या होता? 11 महीने पहले लिया रहता तो मैं आज परफेक्ट ट्रेड बन चुका हूँ, ट्रेड बन अच्छी तरह क्या से मैं मार्केट को क्या समझ चुका हूँ। नहीं, तो अभी मैं मजाक में नहीं बोल रहा हूँ, पर मजाक में ले नहीं, क्या आपके पे डाउट है कि ये इंसान ये 11 महीने इधर रहेगा? नहीं, मेरे कुछ नहीं, क्योंकि मेरा उसमें मेरा अपना बिजनेस था, क्योंकि मेरा भाई आप क्लास के लिए और मैं एक बात बोलता हूँ,
सेम टाइम आहे तेही आहे. हाँ नजर हो तभी आपको, लेकिन आपका कर्तव्य है कि आपने पढ़ाई कोशिश करते रहना है। तो सर अभी ओनली बेस फॉर योर गोल प्लान जैसे समझ लिया है, कर रहे हैं, तो यही मैं बोलूंगा कि भी थोड़ा लेवल में सीख लेते हैं, जैसे समझ लेते हैं, लाइव ट्रेड करेंगे। अभी फिलहाल आप थोड़ा लाइव ट्रेड रुक जाइए, तो अभी आपके लेवल जब आपको और समझेगी तो और थोड़ा कॉन्फिडेंस आपको प्रैक्टिस करनी है, आपके लेवल का है, तो क्या करना है ये सब क्लियर है, हो जाएगा, है ना। आज आज आप ट्रेड कर सकते हैं, डाउट नहीं, पर जाना ये अभी तक डिपेंड है ना। तो जा तो सकते हैं, पर जा रहा हूँ वो कहाँ कहाँ से जा रहा हूँ ये अभी clear। तो ये हम लाइव मार्केट में और लाइव प्रैक्टिस के साथ केवल सिखाएंगे तो उसमें करेंगे। सो बेस्ट फॉर योर टाइम। थैंक यू। यस। अरे तो चला बोलो राजू साइड में रहे, है ना। 2 मिनट हाँ मी तुम्हाला आज एक लिंक देतो, आपण तुमचं अकाउंट पण ओपन करून घेऊ. शेयर मार्केट आपको कहीं समझ में नहीं, उसके अंदर जा गिर भी सकता है और तो तैरना हाथ से सीखना पड़ेगा, नहीं तो नहीं, तो तैरना आ गया तो तैरना किनारे जा पाएंगे। ये मालूम नहीं आप क्या बोल रहे हैं, मैंने सुनी क्या बोल रहे हैं आप, मैं समझ नहीं। Anyway, शांत सबको कहीं बॅकग्राऊंड आहे ना जास्त. त्यांना ते कळत नाही की रेकॉर्डिंग होणार आहे, तर त्यांचं पण बॅकग्राऊंड रेकॉर्ड होत असं. पहिलं तुम्ही सरांना विश करतो, त्यांचा जन्मदिवस आहे. नेक्स्ट बर्थडेला आपण परत तुमचा एक व्हिडिओ घेऊ. तो व्हिडिओ मी छाती ठोक सांगतोय की यांचा तो व्हिडिओ पूर्ण प्रॉफिट स्ट्रॅटेजी कशी, काय काय त्यांनी 1 वर्षामध्ये त्याबद्दल त्यांचं करताय त्या संदर्भात त्यांचा अनुभव आपल्याला अजून भेटेल. तर सर सांगा तुम्ही. वर्षापासून निफ्टी बँक निफ्टी थोडं जोरात बोला ना सर, मला असं वाटतं मला हो हो आवाजच कमी आहे. निफ्टी वाले थोडं जोरात बोला बरं. नंबर आहे? हा 93 टाका आता, मला क्लिअर होऊन जाईल. आता टाकतो का मग? मग त्यांना नंबर दे आणि माझं युनिव्हर्सल IMS किंवा उमेश गारे त्याला कन्फर्म करायला. ट्रेडिंग वगैरे असं काही मेन्शन केलं? हा? ट्रेडिंग वगैरे असं काही मेन्शन केलं? युनिव्हर्सल IMS बहुत एक स्क्रीनशॉट दे दो मी शेअर मार्केट क्लास करतो. का बरं? मी करते मार्केट अँड इन्व्हेस्टचा कोर्स. बापरे, असं पण आहे का? कधी आला तो मार्केटमध्ये क्लास? आम्ही बनवलेलं आहे पप्पाचं. ए भाऊ चांगले फीज नको देऊ, पण डोक्याला ताण नको देऊ बाबा. पप्पा यायचे ट्रेडिंग का करते? एक्सप्लेन पूर्ण केलेलं आहे. त्यांना एक्सप्लेन करून मी काय केलंय. शक्यता प्युअर मध्ये लिमिट असते काहीतरी माझ्या पूर्ण, त्यापेक्षा मग डायरेक्ट फोन पेच कर 93 नंबर आहे तुझ्याकडे. प्लीज खोटं बोलून क्लास जॉईन करू नका माझ्याकडे.
असं अनुभव वेगळा वाटतोय मला. नाही नाही, आणि बरं का, बरं झालं तू आता बोलला. अच्छा. ते जसे म्हणजे पप्पा साऊंड असलं का त्यांचं साऊंड त्यांचं थिंकिंग वेगळं आहे. आता तुझं thinking थिंकिंग त्यांचं थिंकिंग वेगळं आहे. बस हो, मागचं कारण माझं तर शेअर मार्केटवर लग्न झालंय. चार वेगळं आहे, ते वेगळं आहे. काय नाही. बस, थोडं म्हणजे बस काही नाही. 2006 पासून आहे, 2009 ला लग्न केलंय मी शेअर मार्केटवरच. म्हणजे मोठीच गॅमलिंग झाली माझी, काय माहिती. त्याने तू क्लास झाल्यावर सुद्धा कोणाला सांगू नको बरं का. नाही तुझं लग्न व्हायला त्रास होऊ शकतो. शेअर मार्केटमध्ये स्कॅम केला ते खूप पॉप्युलर झालं होतं. काय ना ते मला म्हणून त्याच्यामुळे जास्त लोक आले शेअर मार्केटमध्ये. चल एनिवे सॉरी, माझं म्हणजे ते झालेलं. 2 मिनिट. आता तुम्ही जोरात बोलायचं, कडक आवाज नाही. निफ्टी वाले लोक आहे यार. मेरा आवाज येतो आपली. अरे मार्केटचं नॉलेज आहे. हम्म. मला फॉरेक्सचं काही नॉलेज नाही. हम्म. तुमच्याकडे आल्यानंतर मला भरपूर नॉलेज भेटलं. पण सर आता तुम्ही स्वतःहून बोलले म्हणून तसा विषय नाहीच आहे. पण अनुभव तर तुम्हाला वर्षाचा आहे शेअर मार्केट. तर त्याची सायकोलॉजी आता जी तुम्ही प्रॅक्टिस करताय तिथं कामं येते तुम्हाला. त्याची काही डेव्हलपमेंट झाली तुमच्या सायकोलॉजी मध्ये? काय झालं डेव्हलपमेंट, थोडंफार थोडा एक्सप्लेन करता? इन्स्टन्स आल्यावरती हॅचिंग करायचं आपलं. अच्छा, म्हणजे वर्षापासून जे तुम्ही करू शकले असते पण ते नाही करता आले, प्रॉपर ट्रेनिंग नसल्यामुळे म्हणता येईल, किंवा ट्रेड करण्यासाठी जी प्रॅक्टिस पाहिजे थोडी तुम्हाला स्पीडची गेन झाली. तुम्हाला डे 1 ला मी म्हणलं की आपण तुम्हाला पहिले डिसिप्लिन मध्ये आणू, तर तो कॉन्टेक्ट कसा वाटला? शिकायला भेटलं. तर तुम्ही ट्रेडिंग करताना कधी हा विचार करायचे का आपण असं डिसिप्लिन मध्ये स्वतःचा काही स्ट्रॅटेजी डिझाईन करूया, मग त्याच्याप्रमाणे काम करूया? पीएनएल बघायचं. पीएनएल बघायची. अशी कोणती कंपनी होती एवढी पीएनएल बघण्यासाठी? सो एनिवेज, मी खरं सांगतो असं नाही की मी तुम्हाला विनाकारण त्रास देतोय. माझ्याकडे अनेक टाईपचे स्टुडंट आहेत ज्यांचे मोठे मोठे लॉस झालेले. मी नाव घेऊ शकतच नाही, पण 50 लाख वाले सुद्धा ट्रेडर माझ्याकडे आलेले, आणि बऱ्यापैकी त्यांनी त्यांची स्ट्रॅटेजी बदलली, समजली, आणि आज प्रॉफिट. इंटेन्शन माझं हे नाही की मी तुम्हाला प्रॉफिट कमवून देणार आहे, हे मी नाही कोणाला सांगेल, मी करू शकत नाही. पैसा तुमचा आहे, तुम्हाला कमवायचा आहे, पण तो डिसिप्लिन मध्ये कसा आणता येईल हे मी तुम्हाला शिकवणार आहे. आणि मी अजूनपर्यंत कधी बोललो नाही की माझ्याकडे लोक खूप प्रॉफिट कमवत आहे, काही मला माहित नाहीये. पण डिसिप्लिन मध्ये काम करताय, बाय प्रोडक्ट आहे पैसा आमच्यासाठी, कारण आम्ही सिस्टमला फॉलो करतो, प्रोसेसला फॉलो करतो. तुम्ही प्रोसेसला फॉलो करा, बाय प्रोडक्ट तुम्हाला त्याचा रिझल्ट भेटणारच, राईट. आणि डेफिनेटली या अँगलनी जेव्हा आपण कुठलाही पाऊल उचलतो ते आपल्याला बेनिफिट होतोच. तर काय सांगणार तुम्ही नवीन प्रोग्राम या किंवा एवढं कमी आवाज बोललं तर कोणी जॉईन नाही करणार आहोत, तिथे आवाज कमी होऊन जातो असं म्हणेल ते. परफेक्ट ट्रेडर जॉईन करा असं म्हणता येते, पण मी म्हणतो तसं नका करू, परफेक्ट स्ट्रॅटेजी शिकून घ्या, राईट. आणि त्याच्यावर तुम्ही व्यवस्थित ट्रेड होईल. सो एनिवेज, अजून तुमची बरीच प्रॅक्टिस बाकी आहे. आपण जर सुरुवातच केली होती आणि तेवढं नवीन आपली, तर तुम्ही आता एवढं जेवढं तुम्ही प्रॅक्टिस करताय त्या प्रॅक्टिस बरोबर स्वतःच स्ट्रॅटेजी राईट डाऊन करा, कारण तुम्हाला अनुभव आहे ऑलरेडी. काही ट्रेड तुम्हाला मध्ये मध्ये आठवणार आहे, काही लॉसेस तुम्हाला त्रास देणार आहे, तर त्याला कोप अप करायला आजची स्ट्रॅटेजी करा. त्याच्याने काय होतंय, तुम्ही त्या अँगलने स्वतःला तयार. कारण मी तुम्हाला एक अनुभव सांगतो, माझे जे बेस्ट ट्रेडर आहे ज्यांचे नाव माझ्या तोंडात चांगले येत असतात, त्यांनी मला त्यांच्या घरी घेऊन गेलेले आणि बघितलंय स्क्रीनच्या साईडला त्यांनी सगळे रूल्स, नोट्स मध्ये जे काही मी इम्पॉर्टंट सांगितलं ते लिहून ठेवलं. 5 दिवसात तर असे नोट्स सर्व स्क्रीन समोर रेडी, म्हणजे ट्रेड घेताना पहिले रूल्स बघून घेतो, मी योग्य करतोय का नाही, किंवा जर मला लॉस झाला तर मी किती सहन करणार आहे, सर्व डिफाईन. तर याचं काय कारण आहे,
त्यांनी आता डिसिप्लिनला फॉलो करायचं. लॉस होणार नाही असं कोणीच म्हणू शकत नाही. मला असं वाटतं लॉस होणारच पाहिजे. नहीं होता असेल तर मग फायदा काय है की नहीं? तुमने गलती ही नहीं किया तो तुम सीखे क्या? सायकल से गिरे नहीं रहेंगे तो सायकल ही नहीं चलाए. असंच म्हणता येईल ना? तर तसं नकोय आपण. स्ट्रॅटेजी बनवा, त्याच्यावर काम करा. एनिवेज थँक्यू. परत परत एकदा तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. पुढच्या वर्षी तुम्हाला आठवण करून द्यायची मला, जर मी ते असतो तर. आणि आवाज वाढून यायचं. सो एनिवेज बराच वेळ घेतला मी आज, पण मी सर्वांना रिक्वेस्ट करेल की तुम्ही अनुभव बघताय, तुम्ही सर्वांचे विचार बघताय. क्लास करण्यासाठी ते त्यांना मी बोललेलो नाही, हे मी परत सांगतोय. हे ते स्वतःहून म्हणताय की त्यांनी हा निर्णय घेतला. कारण काय की याच्या अगोदर जे पॅटर्न चालायचा मार्केटमध्ये तो आता चालणार नाही. तुम्ही बघत असेल सेबी, एनएससी किती रूल्स चेंज केले. कोणासाठी? तुमच्यामुळे. जे कोणामुळे सांगायची गरज नाहीये, तेच 90% ज्यांच्यामध्ये फार खुजलीवाले किडे आणि आमच्यासारखे ट्रेडरचे प्रॉब्लेम करून टाकले. सो एनिवेज थँक्यू फॉर यू ऑल्सो. तुमच्यामुळेच आम्हाला नवीन शक्ती भेटते, नवीन आयडियाज येतात. तो करा क्लास, नका करू, पर एक ना एक दिन जरूर आओगे क्लास करने के लिए, वो भी अच्छी जगह पे. थैंक यू. So this is